विद्यार्थी मित्रांनो, आपण वर्णांचे सर्व असणारे प्रकार आपण या ठिकाणी अभ्यासलेला आहे. उच्चार स्थानानुसार पडणारे प्रकार जे आहेत तेही आपण या ठिकाणी अभ्यासलेला आहे. ज्यामध्ये कंठ्यवर्ण, तालव्य वर्ण अशा प्रकारचे असणारे दंतोष्ठ वर्ण, दंतवर्ण इत्यादी. आता हे जे कंठ किंवा तालव्य वर्ण वगैरे जे आहे ते मी आपल्या ग्रुपवरती सुद्धा त्याचे एखादी फोटोकॉपी या ठिकाणी त्याचे एक चार्ट जे आहे ते चार्टची फोटोकॉपी काढून सेंड करेनच. तसेच आता जे मी काही या ठिकाणी प्रकार शिकवलेला आहे ते थोडंसं तुम्ही व्याख्या आणि उदाहरणं समजून घेऊन जरा अभ्यासलात तर तुम्हाला आता आपण जे काही संधीचा जो काही प्रकार शिकणार आहोत ते खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला समजून येऊ शकेल. आपण जोडाक्षरे शिकलो, त्याच्यामध्ये संयुक्त व्यंजन आणि द्वित व्यंजन, जोडाक्षर हे शिकलेलं आहे. आता मराठी लेखन करत असताना आपण र हे जे अक्षर आहे ते वेगवेगळ्या प्रकारे त्याचा लेखनामध्ये उपयोग होत असलेला आपल्याला दिसून येतं. मग र हे लिहिण्याच्या जवळजवळ 3-4 पद्धती आहेत, ते थोडं आपण या ठिकाणी पाहूया. लिहून घ्या. व्यंजनात र मिळवून जोडाक्षरे लिहिण्याच्या 4 पद्धती आहेत. यामध्ये नंबर 1 आपण इथं जे दाखवलेलं आहे अशा प्रकारचं आपण र वापरून सुद्धा इथं लिहितो. म्हणजेच चक्र अशा प्रकारे, व्रत असे शब्द बघा इथं. चक्र, व्रत, प्रकार, म्हणजेच जो काही रेष, उभी रेष आहे किंवा त्याला काना पण म्हणतो, त्याला जोडून जे काही वर्ण तयार झालेला आहे त्याला एक छोटीशी खाली जी रेषा ओढली जाते आणि त्याचा उच्चार चक्र, व्रत, प्रकार अशा प्रकारे येणाऱ्या शब्दामध्ये त्याचा उपयोग दिसून येतो आपल्याला. दुसरं एक आहे, समजा अशा प्रकारे. आता असे काही शब्द दीर्घ, सर्व, पर्व असे असणारे शब्द. त्यानंतर शब्दाच्या खाली अशा प्रकारचा र लिहितो आपण. राष्ट्र, ड्रामा
हा शब्द इत्यादी ला शेवटचा जो आहे या पद्धतीने आपण लिहितो. रस्व, खाऱ्या. आता इथं र येणार आहे. रस्व, खाऱ्या याच्यामध्ये जसं हा रचा उपयोग होतो अशा प्रकारे हे लेखन म्हणजे हे 4 प्रकारचं रचा उपयोग करून आपण जोडाक्षरी लिहितो. तर ही पद्धत ही आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. या ठिकाणी हे आपल्या नोटबुकमध्ये लिहून काढा. आता आपण स्वर, व्यंजन, स्वरादी त्यांचे प्रकार हे अभ्यासलेला आहे. तेव्हा आपल्याला जो काही पुढील जो काही प्रकार आहे किंवा घटक जो आहे तो आहे संधी. आता हा जो संधी जो आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, आता संधी हा जो काही शब्द आहे तसं संधी या शब्दाचा अर्थ जर पाहिलं तर आपण व्यवहारामध्ये याचा थोडा वेगळ्या अर्थाने याचा उपयोग आपण करतो. संधी म्हणजेच एखादे कार्य करण्यासाठी मिळालेली संधी. जसे की मला परदेशी जाण्यासाठी मिळालेली संधी असा आपण उपयोग करतो. किंवा एखादी कार्य करण्यासाठी मिळालेली संधी अशा प्रकारचा उपयोग आपण करतो. पण व्यवहारामध्ये संधी हा जो काही शब्द उपयोग करतो हा थोडासा याचा वेगळा अर्थ आहे. पण मराठी व्याकरणामध्ये जर संधीचा जर विचार जर केला तर या ठिकाणी मात्र थोडासा अर्थ वेगळा आहे. आणि तसं संधी हा जो काही प्रकरण किंवा संधी जो काही घटक आहे मराठी व्याकरणामध्ये तर हा महत्त्वपूर्णच आहे. यावर स्पर्धात्मक परीक्षेमध्ये, शालेय परीक्षेमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये प्रश्न विचारले जातात. तर आपण संधी हा जो काही घटक आहे हे चांगल्या प्रकारे अभ्यासणं गरजेचं आहे. आणि लक्ष देऊन आपण जर याचा अभ्यास केलो तर हे समजायलाही सोपं जाऊ शकतं. संधी समजण्यासाठी अगोदरचं जे काही मी या ठिकाणी शिकवलेलं आहे ते अत्यंत महत्त्वाचं होतं, जेणेकरून आपल्याला संधी हा जो काही घटक आहे तो शिकायला सोपं जाऊ शकतं. म्हणून आता मी म्हणत आहे इथं की संधी ही व्याकरणामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि आपल्या जीवनामध्ये सुद्धा संधीला खूप महत्त्वाचं असं स्थान आहे. जसं आपण एखादी कार्य करण्यासाठी मिळणारी संधी असाही शब्दप्रयोग या ठिकाणी करतो, तसेच आणखी आता व्याकरणाचा दृष्टिकोनातून जो काही अर्थ आहे संधी म्हणजे या शब्दाचा अर्थ सांधणे, एकत्र करणे, जुळणे अशा प्रकारचा होतो. सांधणे किंवा जुळणे अशा प्रकारचा संधी या शब्दाचा अर्थ आहे. आता संधी या शब्दाचा अशा प्रकारचा अर्थ मग जुळणी करणे किंवा एकत्र करणे असं जे आहे तो शब्दशः संधीचा अर्थ आहे. मग संधी या शब्दाचा जसा व्याकरणामध्ये जसा उपयोग आहेच तसं जर जीवनामध्येही म्हणलं तर थोडक्यामध्ये आपल्याला त्याचा असा विचार करावा लागेल. कारण
जीवन जगत असताना आपल्याला अनेक माणसाशी जोडता आलं पाहिजे, माणसं जोडून घेऊन आपण चाललं पाहिजे, तरच आपण जीवनामध्ये यशस्वी होतो. एखादे कार्य करायचं असेल, जीवनात यशस्वी व्हायचं जर असेल, आपण उच्च शिक्षित झालेलो आहोत, आपण चांगला एखादे अधिकारी पदावर आपण नियुक्त आहोत, तेव्हा इतरांना सगळ्यांना सोबत घेऊन सगळ्यांचे मन सांधण्याचं, जोडण्याचं कार्य आपण करायला पाहिजे. तेव्हा आपण उच्च कार्य आपण करू शकतो, मोठं कार्य आपण करू शकतो. म्हणून संधी हे त्याही दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे संधी म्हणजेच काय, जोडणे, सांधणे, एकत्र करणे, हा अर्थ इथे सांगतो. म्हणून जीवनामध्ये सुद्धा माणसं जितकं जास्ती आपण जोडत गेलो तर तेवढं आपण यशस्वी होऊ शकतो. म्हणून संधी हे दोन्ही ठिकाणी महत्त्वपूर्ण आहे. असू द्या, आपण व्याकरणाच्या दृष्टिकोनातून संधी म्हणजे नेमकं काय हे आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. तर संधीचा शब्दशः अर्थ मी सांगितलाच आहे, जोडणे, एकत्र करणे, सांधणे, असा या ठिकाणी शब्दशः अर्थ इथे सांगितलेला आहे. संधीची व्याख्या आपण लिहून घेऊ अगोदर. जोडशब्द तयार करताना, जोडशब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकास मिसळतात, व त्या दोघांबद्दल एक वर्ण तयार होतो. वर्णाच्या अशा एकत्र होण्याच्या प्रकारास संधी असे म्हणतात. आता लक्ष द्या, इकडं आपण संधीची जी काही व्याख्या आहे ती व्याख्या अगोदर समजून घेऊया. संधी म्हणजेच काय, जोडशब्द तयार करत असताना आता पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण हे दोन वर्ण एकत्र येऊन जो नवीन वर्ण तयार होतो त्यास संधी असं म्हणलं जातं. परत एकदा बघा, पहिल्या शब्दातला शेवटचा असणारा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे दोन वर्ण एकत्र येऊन संधी तयार होते किंवा तिथं एक नवीन वर्ण निर्माण होतो, त्यास संधी असं म्हणतात. आता संधीचे काही प्रकार आहेत. तसं पाहिलं तर संधीचे मुख्य 3 प्रकार पडतात. ते तिन्ही प्रकार आपण या ठिकाणी पाहूया. पहिला आहे स्वर संधी. दुसरा प्रकार लिहा व्यंजन संधी. आणि तिसरा आहे विसर्ग संधी. स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी असे संधीचे 3 मुख्य प्रकार पडतात. यामधील पहिला जो काही प्रकार आहे
स्वर संधी. तर स्वर संधी कशाला म्हणायचं, स्वर संधीची व्याख्या काय आहे ते अभ्यासून आणि त्याची उदाहरणं ज्यावेळेस आपण पाहूया तर त्याचा अर्थ आपल्याला या ठिकाणी निश्चितच समजेल. व्याख्या लिहून घ्या या ठिकाणी. स्वर संधीची व्याख्या: एकमेकांशी येणारे वर्ण, एकमेकांशी येणारे वर्ण जर स्वर असतील तर त्यास स्वर संधी असे म्हणतात. स्वर संधी कशाला म्हणायचं आहे तर एकमेकांशी येणारे जे काही वर्ण आहेत ते दोन्ही वर्ण जर स्वरच जर असतील तर त्यास आपण स्वर संधी असं म्हणायचं आहे. म्हणजे स्वर आणि स्वर हे मिळून स्वर संधी निर्माण होतो. लिहून घ्या. स्वर संधी बरोबर स्वर अधिक स्वर. स्वर संधी कशी ओळखायची आहे तर जे काही दोन वर्ण एकत्र येऊन संधी होणार आहे किंवा दोन वर्ण एकत्र येऊन जो नवीन वर्ण निर्माण होणार आहे त्यामधील पहिला जो वर्ण जो आहे तो स्वर असेल, दुसरा वर्ण सुद्धा स्वर असेल. मग स्वर आणि स्वर एकत्र येऊन या ठिकाणी स्वर संधी तयार होतो. ज्या संधीमध्ये दोन्ही वर्ण एकत्र येणारे जे काही दोन्ही वर्ण असतील ते दोन्ही स्वर जर असतील तर ती जी काही संधी आहे ती स्वर संधी असते. उदाहरणामध्ये फल अधिक आहार म्हणजेच यामध्ये शब्द काय तयार होतो, फल अधिक आहार. फलाहार. आता इकडे लक्ष द्या. फल जो काही शब्द आहे तर पहिला फल आणि दुसरा शब्द आहार आहे. या ल मध्ये फल या शब्दाचा आपल्याला अगोदर विग्रह करावा लागेल. आता संधी शोधण्यासाठी किंवा संधी ओळखायचं असेल तर त्यावेळेस आपल्याला फल अधिक आहार, जसं आता इथे शब्द दिलेले आहेत या फल मध्ये शेवटचा जो काही ल आहे तर या ल मध्ये अ आहे. ल अधिक अ बरोबर ल असा शब्द तयार झालेला असतो. मग यामध्ये अ आहे. आता या ल मधला अ आणि हा पुढचा असलेला आ. ल मधील अ आणि पुढे आलेला आहार मधील जो पहिला जो काही वर्ण आहे तो स्वर आहे. तो आ एकत्र येऊन आ असा हा वर्ण तयार होतो. मग हा फ आणि हा ल असा राहिलेला आहे. आपण लच्या खाली डॅश देऊन लिहिलो आपण इथं. म्हणजे ल मध्ये स्वर नाही सध्या. आता तो व्यंजन आहे त्याच्यामध्ये स्वर नाहीये. मग आता पुढे असणारा जो काही आहार आहे मग हा आ नवीन वर्ण इथं तयार झालेला आहे आ. आता फक्त इथं कोणता राहिलेला हार हाच एवढा शब्द राहिलेला आहे. मग तेव्हा त्याच्या अगोदर या दोन्हीसाठी आ तयार झाला म्हणून हा ल मध्ये आ मिसळला पाहिजे. ल मध्ये आ मिसळल्यानंतर इथं ला असं झालं आणि पुढे असणारे जे काही शब्द आहेत हार तो जशाला तसा या ठिकाणी लिहायचा आहे. म्हणजेच फलाहार हा शब्द तयार होतो. हे झालं स्वर संधीचं उदाहरण. म्हणजे स्वर संधी
कशाला म्हणायचं ते या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. महिलाश्रम हा एक आता शब्द आहे, तो एकदा बघूया. दुसरं उदाहरण, महिला अधिक आश्रम. आता या ठिकाणी महिला अधिक आश्रम, आता या ल मध्ये काय आहे, आ आहे वरील प्रमाणे. पुढे येणारा आ बरोबर आज तयार होतो. आता या ठिकाणी यामधील आ आणि हा आ या ठिकाणी लुप्त होऊन हा आ तयार झालेला आहे. म्हणजेच हा आ या ठिकाणी मिसळला गेला तर नुसतं ही श्रम पुढे लिहायचे आपल्याला. म्हणजेच महिला श्रम असा शब्द तयार होतो. महिला श्रम हे स्वर संधीचे उदाहरण आहे. तर अशा प्रकारचे हे स्वर संधी आहे. यानंतर व्यंजन संधी आणि विसर्ग संधी कशाला म्हणायचं ते पाहणे इथं गरजेचं आहे. आणि मग स्वर संधीचे काही प्रकार आहेत आणि व्यंजन संधीचे काही प्रकार आणि विसर्ग संधीचे काही प्रकार आहेत. ते प्रकार हे अभ्यासणं गरजेचंच आहे. तर पूर्वी आपण स्वर संधी म्हणजे काय त्याची व्याख्या आणि उदाहरण या ठिकाणी अभ्यासलेलं आहेच. तर आता आपण स्वर संधीचे प्रकार अभ्यासण्या अगोदर व्यंजन संधी त्याची व्याख्या आणि उदाहरण या ठिकाणी पाहूया. म्हणजे आपल्याला व्यंजन संधी म्हणजे काय तेही समजून येईल. स्वर संधीनंतर व्यंजन संधी पाहू. व्यंजन संधीची व्याख्या लिहून घ्या. जवळ येणाऱ्या या दोन वर्णांपैकी जवळ येणाऱ्या या दोन वर्णांपैकी दोन्ही वर्ण व्यंजने किंवा दुसरा वर्ण स्वर असल्यास त्यास व्यंजन संधी असे म्हणतात. व्यंजन संधी बरोबर व्यंजन अधिक व्यंजन किंवा स्वर संधी बरोबर व्यंजन अधिक स्वर. व्यंजन संधी म्हणजेच बघा दोन वर्ण जे एकत्र येणार आहे त्यामध्ये पहिला व्यंजन दुसरा व्यंजन असणार आहे त्यास आपण व्यंजन संधी असं म्हणतो. किंवा व्यंजन अधिक स्वर म्हणजे कधी कधी पहिला हा व्यंजन असतोय आणि दुसरा हा स्वर असू शकतो. मग अशा वेळेसही ती व्यंजन संधीच होते. आता व्यंजन संधीचं उदाहरण तेही आपण अभ्यासूया. सुरुवातीला व्यंजन संधी म्हणजेच काय तर जवळ येणारे जे काही वर्ण आहेत ते दोन्ही व्यंजन असणार आहेत. म्हणजे दोन्ही व्यंजन असतात किंवा
पहिला वर्ण व्यंजन आणि दुसरा वर्ण स्वर असतो, त्यास व्यंजन संधी असे म्हणतात. आता यामध्ये उदाहरण पाहूया आपण. वाघ अधिक पती. यामध्ये शब्द येतात पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण ग आहे आणि दुसऱ्या शब्दातला पहिला प आहे. आता या ठिकाणी ग आणि प असे हे दोन वर्ण, दोन व्यंजन इथं आलेले आहेत. ह्या दोन्ही मिळून वाक्पती वाक्पती असा शब्द तयार होतो. वाक्पती अशा पद्धतीचं. आता या ठिकाणी ग आणि प आहेत, पण इथे क कसं आलेलं आहे हे जर आपल्याला अभ्यासाचं असेल तर याचे जे काही व्यंजन संधीचे जे काही प्रकार पडतात त्या प्रकारानुसार आपल्याला त्याची व्याख्या आणि उदाहरण पाहिलं तरच याच्यातला आपल्याला अर्थ समजतो. म्हणून स्वरांचे आणि व्यंजनांचे प्रकारही अभ्यासणे इथं गरजेचंच आहे. फक्त आपल्याला आता इथं व्यंजन संधी म्हणजे काय त्याचं उदाहरण आणि व्याख्या या ठिकाणी व्यंजन संधी समजण्यासाठी इथं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. तर हे अशा प्रकारचं हे उदाहरण आपण इथं पाहू शकतो. दुसरं एक उदाहरण आहे. पहिला शब्द आहे सत अधिक आचार. शब्द इथं दोन्ही आलेले जे आहेत, जे वर्ण दोन आलेले आहेत, त आहे आणि पुढचा आहे स्वर. शब्द तयार झालेला आहे सदाचार. सत आणि आचार हे दोन शब्द आहेत. तर पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण तो आपण इथं घेतलेला आहे आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण स्वर आहे आ, तोही आपण इथं घेतलेला आहे. मग तोच्या ठिकाणी इथं द कसं झालं तेही याचा जे काही व्यंजनाचे जे काही प्रकार आहेत त्यानुसार इथं हे शब्द आलेले आहेत. म्हणजेच तृतीय व्यंजन पद संधी किंवा प्रथम पद व्यंजन संधी अशा प्रकारचे प्रकार आहेत. तर त्याची व्याख्या आणि उदाहरणं अभ्यासल्याशिवाय आपल्याला याचा मुळातला तो अर्थ जो आहे तो समजणार नाही. फक्त या ठिकाणी आपण आता जसे काही व्यंजन संधी जी आहे म्हणजेच पहिला वर्ण व्यंजन असतो, दुसरा वर्ण व्यंजन असतो आणि त्यापासून जे निर्माण झालेले आहे संधीचा जो काही शब्द तर त्यास व्यंजन संधी आपण असं म्हणतो. तसेच पहिला वर्ण व्यंजन आहे आणि दुसरा स्वर आहे आणि तिथंही जो काही शब्द तयार होतो त्यासही आपण व्यंजन संधी असं आपण इथं म्हणतो. म्हणजेच व्यंजन संधी जो काही प्रकार आहे तो प्रकार आपण व्याख्या आणि त्याचे इथं उदाहरण दोन इथं दिलेले आहेत. आता हे जे काही शब्द इथं उदाहरणाचे आहेत हे का आलेले आहेत असं जर विचारलो आपण तर त्याचे मुळामधील जे काही प्रकार आहेत, आता प्रथम व्यंजन संधीचा प्रकार किंवा तृतीय व्यंजनपद संधी असा असलेला हे जे आहेत त्याची व्याख्याही आपल्याला पाहणं गरजेचं आहे आणि त्याची उदाहरणं अभ्यासणं गरजेचं आहे. आणि त्याचे नियम आहे ते नियम पाहिल्यानंतर अभ्यासल्यानंतरच आपल्याला याच्यामधला फरक काय आहे तो कळतो. तर आपण आजच्या पिरियडमध्ये आपण स्वरसंधी आणि व्यंजन संधी, स्वरसंधी कशाला म्हणायचं त्याची व्याख्या आणि तसेच व्यंजन संधी म्हणजेच काय त्याची व्याख्या आणि उदाहरण हे आपण आजच्या पिरियडमध्ये इथं अभ्यासलेलं आहे. यानंतर पुढील पिरियडमध्ये आपण
विसर्ग संधी म्हणजेच काय हे अभ्यासून त्यानंतर मग स्वर संधीचे काही प्रकार आणि व्यंजन संधीचे काही मुख्य जे काही प्रकार आहेत ते प्रकार हे आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. आणि विसर्ग संधीचे काही प्रकार अभ्यासलो तेव्हाच आपल्याला या ठिकाणी संधी हे जो काही घटक परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकेल ते चांगल्या प्रकारे आपण सोडवू शकतो. धन्यवाद.